मला पुन्हा एकदा तुम्हाला शिवतीर्थावरती घेऊन जायचंय. काल ज्यावेळेला घणाघाती भाषण त्या ठिकाणी झालं, आपण आपल्या पक्षाची बाजू मांडली, का एकत्र आलात या संदर्भातलं स्पष्टीकरण आता अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. मला एकच तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, की ज्यावेळेला प्रबोधनकारांची तुम्ही आठवण काढली, काल मातोश्रींची आठवण काढण्यात आली, श्रीकांतजींची आठवण काढण्यात आली. त्या काळातली मुंबई आणि आत्ताची बदललेली मुंबई किती फरक आहे मला तुमच्या नजरेतून ते सगळं पाहायचंय. खूप त्यावेळेची मुंबई खूप मोकळी ढाकली मुंबई होती. हा हा हा. त्या मुंबईमध्ये कपट कारस्थानं नव्हती. अच्छा. आणि म्हणजे सहज मुंबईकर म्हणून काय रामराम पाहुणं अशी ही सगळी ती मुंबई होती. गिरणी कामगार होता त्या मुंबईमध्ये. चाळी होत्या छान, टुमदार काही ठिकाणी बंगले होते, मोकळे रस्ते होते. म्हणजे विशेष म्हणजे आज तुम्ही इथे जे बघताय आमचा परिसर, ज्याला बीकेसी हा पूर्ण खाडी होती. बरं. पूर्ण खाडी होती. पण आजही असं नाही मी म्हणत, पण तेव्हा अशी जागोजागी माणुसकी दिसायची. आज काय झालेलं आहे, या घड्याळाबरोबर एक शर्यत लागलेली आहे. विकासाच्या नावाने आपल्याला विनाशाकडे नेलं जाते. बरं. विकास विकास आता जी काय होर्डिंग लागली ती विकासकाची गती आहे आणि विनाशाची गती आहे. ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये विकासाच्या नावाने भ्रष्टाचार चाललेला आहे, 90% मुंबई खोदून ठेवलेली आहे. त्या खोदलेल्या मुंबईचे रस्ते कुठेही काही ठिकाणी कारण नसताना सिमेंटचे केले जात आहेत. आणि तेच सिमेंट 50 ते 60 किंवा त्याच्याहून जास्त टक्के सिमेंट हे अदानींच्या वेगवेगळ्या फॅक्टरीतून खरेदी केले जाते. बरं. म्हणजे मुंबई ही केवळ आता मुंबापुरी जी होती, की आता पुरी मुंबई खायचं यांचा एक प्रयत्न चाललेला आहे.